हॅलो गाईज, तर आज होता संडे आणि संडे म्हटलं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळं काही लेटच चालू असतं. तुमचाही संडे असाच असतो का? इथे सकाळी नाश्त्याला चहा आणि पोहे बनवले होते. चहा आणि पोहे खाल्ल्यानंतर आम्ही दोघींनी मस्त आंघोळ करून घेतली. आंघोळीनंतर मी तिला इथं आवरायला घेतलं, पण तिची अशी काही नौटंकी चालू होती. तिला पावडर लावायला अजिबातच आवडत नाही. पावडर लावायचं म्हटलं की अशी तोंडावर हात घेऊन बसते. मग तिचं आवरून झाल्यानंतर तिची अशी मस्ती चालू होती. मग म्हटलं आपणही थोडी टाईमपास करावा. मग मीही बसले टाईमपास करत तिच्यासोबत, कारण आज संडे असल्यामुळे मला तिला टाईम देणं शक्य असतं. इतर दिवशी टाईम देणं जमत नाही, कारण तिला घेऊन सगळं काम करावं लागतं आणि सगळी कामे आवरूपर्यंतच माझा टाईम कसा जातो मलाच कळत नाही. नंतर तिचं टाईमपास चालू होतं. म्हटलं आपल्याला टाईमपास करून चालणार नाही. मग तिला इथं घेतला होता खाऊ बनवायला आणि नित्य खेळून दमले होती की काय, तिला खाली खेळायचं नव्हतं. मग तिला घेऊनच तिचा खाऊ बनवायला घेतला. तिचा खाऊ बनवून झाल्यानंतर तिला मी तो भरवून घेतला आणि नंतर म्हटलं आता नाश्त्याची भांडी घासून घ्यावी. मग मी इथे नाश्त्याची सगळी भांडी घासून घेतली. दुपारी आम्ही आराम करून निघालो होतो बाहेर. मग म्हटलं भाजी मार्केटमध्ये आधी जाऊया. घरातले कांदे संपले होते. मग आधी गेलो भाजी मार्केटला. भाजी मार्केटमधून कांदे खरेदी केले. नंतर गेलो नित्याला नाईट ड्रेस वगैरे घ्यायचा होता म्हणून. मग गेल्यानंतर इथे काही पर्स दिसला. एवढ्या व्हरायटी नव्हत्या, पण घेतली एक. नंतर गेलो शॉपिंग मॉलमध्ये. इथे म्हटलं आपल्याला काही आवडते का बघू, पण मला तसा काही टॉप वगैरे काही आवडला नाही. मग गेलो नित्याला ड्रेस बघायला आणि नित्य अशी टॅचूसोबत खेळत होती. बघायचा होता नाईट ड्रेस, पण इथे इतके छान छान ड्रेस होते ना, तेच बघत बसलो. नंतर मग आमच्या मायलेकींची तर शॉपिंग झाली होती. मग नित्याचे पप्पा कसे काय मागे राहणार, म्हटलं चला बघूयात तुम्हालाही काय आवडते का. मग काही त्यांनाही काही आवडलं नाही. मग नंतर म्हटलं काहीतरी पोटोबा करूया. शॉपिंग करून करून दमलो होतो. इथे आलो पोटोबा करायला. इथे घेतलं होतं सँडविच. मग सँडविच घेतल्यानंतर बदाम शेक घेतला, पण नित्याला काही दम निघत नव्हता. मग तिला हा बदाम शेक चालल्यानंतर तिची अशी क्यूटशी रिॲक्शन होती. नंतर आम्ही सगळं खाऊन आलो घरी. घरी आल्यानंतर मॅडमचं चालू होतं त्या कपड्यांसोबत आणि पर्ससोबत खेळणं.